जय भीम मित्रांनो. आज पुन्हा एक दलित मुलगा चालला आहे आपला ID कार्ड जमा करायला. का? कारण त्याने काही चूक केली आहे का? नाही, फक्त कारण त्याने आवाज उचलला. मित्रांनो, मी रुबी हॉल क्लिनिक पुणेमध्ये काम करत होतो. एक साधा कर्मचारी, एक आरोग्य सेवक, पण मनात भीमरावांचे विचार. मी फक्त समाजासाठी, लोकांच्या जागृतीसाठी एक व्हिडिओ बनवला होता. तो कुणाचं नाव घेणारा नव्हता, कुणावर वैयक्तिक आरोप करणारा नव्हता. फक्त एवढंच सांगणारा होता, गैरव्यवहार थांबवा आणि रुग्णांशी न्याय करा. तो व्हिडिओ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात पसरला. लोकांनी त्याचं कौतुक केलं. त्यातून अनेक जण जागे झाले. पण ज्यांच्यावर आरसा दाखवला गेला त्यांना मात्र तो आरसा झळकला. माझा हेतू स्पष्ट होता. जर प्रणालीच्या आतूनच कोणी गैरव्यवहाराविषयी बोलणार नसेल, जो त्या व्यवस्थेला नीट ओळखतो, तोच जर गप्प राहिला, तर मग सत्य बोलणार कोण? याच विचाराने आरोग्य व्यवस्थेचा एक भाग म्हणून मी कुणाचं नाव न घेता गैरप्रकाराविरोधात आवाज उचलला. पण ही भ्रष्ट संस्था त्या आवाजाने अस्वस्थ झाली आणि सुरू झाला अन्यायाचा खेळ. रुबी हॉल क्लिनिककडून माझ्यावर खोटे आरोप, मानसिक छळ आणि चौकशीच्या नावाखाली 6 महिन्याचा त्रास दिला गेला आणि शेवटी डिसमिसल म्हणजेच नोकरीतून हकालपट्टी. त्याहूनही विडंबन म्हणजे चौकशी अधिकारी म्हणून नेमली गेली कुलकर्णी, एक ब्राह्मण अधिकारी. त्याच अधिकाऱ्याने चौकशीच्या नावाखाली पूर्ण खेळ रचला. मनमानीपणे चौकशी केली, खोट्या पुराव्यावर मला दोषी ठरवलं आणि शेवटी अन्यायपूर्वक मला दोषी ठरवून शिक्षा दिली. वाह, काय सुंदर न्यायप्रणाली आहे ना. एक ब्राह्मण अधिकारी, एक भ्रष्ट संस्था आणि एक दलित आवाज. कथा तर तयारच आहे ना. आता सांगा मित्रांनो, मला ज्याच्याकडून मला सामाजिक न्याय अपेक्षित आहे, तोच जर व्यवस्थेचा लाभार्थी असेल तर मी न्याय कोणाकडे मागू? पण मला खात्री आहे, न्यायालयात, समाजात आणि आपल्या भीमरावाच्या विचारात माझा आवाज ऐकला जाईल. कारण सत्य थांबतं पण मरत नाही आणि जो न्यायाविरुद्ध लढतो तो कधीही पराभूत होत नाही. कारण त्याच्या मागे संविधान असताना भीमरावाचं नाव असतं. संघर्ष चालत राहील आणि पुढे अनेक गैरव्यवहार आणि भानगडी मी उघड करणार. जय भीम.